नमस्कार. आजचा आपला विषय आहे कणखर मानसिकतेची बांधणी. कधी विचार केलाय की आपलं मन एका इमारतीसारखं आहे आणि त्याचे आर्किटेक्ट आपण स्वतःच आहोत? मग चला बघूया ही मानसिक इमारत मजबूत कशी करायची. तर सुरुवातच एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. कणखर मानसिकता ही जन्मतःच मिळते की ती घडवावी लागते? म्हणजे काही लोक नशिबान असतात का, की यात काहीतरी वेगळं रहस्य आहे? हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच सोपं आहे. बघा, स्ट्रॉंग माइंडसेट म्हणजे काही लाईटचं बटन नाहीये की दाबलं आणि झालं ऑन. नाही, ही एक कला आहे, रोजची प्रॅक्टिस. अगदी एखाद्या संगीतकारासारखं जो रोज आपलं वाद्य सुरात लावतो, तसंच आपल्याला आपल्या विचारांची रोज जुळवाजुळव करावी लागते. ठीक आहे, मग कोणत्याही मजबूत इमारतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? अर्थातच तिचा पाया. आणि आपल्या मानसिकतेच्या इमारतीचा पाया आहे रोजची जागरूकता. म्हणजे आपल्या डोक्यात नक्की काय चाललंय हे ओळखणं. सगळी सुरुवात खरं तर इथूनच होते. तर ही जागरूकता म्हणजे नेमकं काय करायचं? सोपं आहे. आपल्या मनात जे निगेटिव्ह विचार येतात ना, त्यांना पकडायचं आणि त्यांना एक नवीन सकारात्मक वळण द्यायचं. समजा मनात विचार आला, अरे यार, हे माझ्याच्याने नाही होणार. त्याऐवजी स्वतःला सांगायचं, ठीक आहे, कठीण आहे, पण मी एक एक पाऊल उचलून हे नक्कीच हाताळू शकेन. हा छोटासा बदल वाटतो, पण याचा परिणाम खूप मोठा असतो. आणि इथे एक नियम लक्षात ठेवायलाच हवा. तो म्हणजे आपण पहिल्या विचारावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण दुसऱ्या विचारावर नक्कीच ठेवू शकतो. बघा, डोक्यात अचानक येणारा पहिला विचार आपल्या हातात नसतो. तो येतोच, पण त्यानंतर काय विचार करायचा ही निवड 100% आपली असते. खरी ताकद इथेच आहे. ओके, मग ही जागरूकता रोजच्या आयुष्यात कशी आणायची? तर जसं आपण शरीर फिट ठेवण्यासाठी रोज व्यायाम करतो ना, अगदी तसंच मनालाही रोजच्या व्यायामाची, सरावाची गरज असते. चला, याला आपण मनाचा रोजचा व्यायाम असं म्हणूया. या माइंड वर्कआउटमध्ये 3 महत्त्वाच्या सवयी येतात. पहिली, दिवसातले फक्त 5 मिनिटं. दुसरी, आपल्या डोक्यात कोणती माहिती जातीये यावर लक्ष ठेवणं. आणि तिसरी, छोटी छोटी ध्येय ठरवून ती पूर्ण करणं. पहिली सवय बघूया. रोजची फक्त 5 मिनिटं. हो, फक्त 5. इथे किती वेळ देताय यापेक्षा रोज देताय की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. या 5 मिनिटात काय करायचं? एकतर अशा 3 गोष्टी आठवा ज्यासाठी आपण खरंच आभारी आहोत. किंवा दुसरं, फक्त शांत बसा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. बस, एवढं केलं तरी खूप आहे. आता दुसरी सवय, याला आपण मेंटल डाएट म्हणू शकतो. म्हणजे जसं आपण शरीरासाठी काय खातो यावर लक्ष देतो, तसंच मन काय खातंय यावरही लक्ष द्यायला हवं. दिवसभरात आपण जे काही बघतो, ऐकतो, वाचतो, तेच आपल्या मनाचा अन्न आहे. मग नकारात्मक बातम्या, गॉसिप हे सगळं कमी करून त्या जागी चांगली पुस्तकं, प्रेरणा देणारं काहीतरी ऐकणं आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत वेळ घालवणं हे आपल्या मेंटल डाएटसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हा मेंटल डाएट सांभाळण्यासाठी एक सोपी टेस्ट आहे. आपण जे काही वाचतोय, बघतोय किंवा ऐकतोय ना, त्यावेळी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारायचा. यामुळे मी अधिक चांगला बनत आहे की अधिक कडवट? बस, या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय टाळायचंय आणि काय स्वीकारायचंय हे अगदी स्पष्ट करून देईल. आणि तिसरी सवय ही खूपच परिणामकारक आहे. मोठी मोठी ध्येय ठरवण्याऐवजी त्यांना अगदी छोट्या छोट्या रोजच्या कृतींमध्ये तोडा. म्हणजे मी माझं आयुष्यच बदलून टाकेन असं ध्येय ठेवलं की दडपण येतं. त्याऐवजी मी उद्या फक्त 15 मिनिटं लवकर उठेन एवढंच ठरवा. जेव्हा आपण असे छोटे विजय मिळवतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो, मोमेंटम तयार होतो. ठीक आहे, तर आपण पाया मजबूत केला, रोजचा व्यायामही सुरू केला. पण आता थोडं खोलवर जाऊया. आपल्या मनात काही समजुती, काही विश्वास इतके घट्ट बसलेले असतात की ते आपल्या नकळत आपल्याला मागे खेचतात. आता वेळ आहे या मूलभूत विश्वासांना अपग्रेड करण्याची. आणि यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं मन आणि शरीर वेगळं नाही आहे, ते एकच आहे. मनाचं आरोग्य हे पूर्णपणे शरीराच्या आरोग्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हालचाल म्हणजे कोणताही व्यायाम, चांगली आणि पुरेशी झोप आणि सकस आहार या 3 गोष्टी तर हव्यातच, याला पर्याय नाही. शरीर फिट असेल तो मन आपोआपच कणखर राहतं. आता एका शब्दाची व्याख्या कायमची बदलून टाकूया. तो शब्द आहे अपयश. कणखर मानसिकता असलेल्या व्यक्तीसाठी अपयश ही ओळख नसते, ते फक्त डेटा आहे.
एक फीडबॅक आहे, पुढच्या वेळी अजून चांगला प्रयत्न करण्यासाठी मिळालेली एक महत्वाची माहिती, एवढंच. एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, प्रत्येक यशस्वी व्यक्ती बहुतेक लोकांनी प्रयत्न करण्यापेक्षा जास्त वेळा अयशस्वी झालेली असते. विचार करा यावर. याचा अर्थ यश आणि अपयश हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. जे लोक यशस्वी होतात ते कधीच अपयशी झाले नाहीत असं नाही, तर ते अपयश आल्यावर थांबले नाहीत, त्यातून शिकले आणि पुढे चालत राहिले. आणि एक गैरसमज दूर करूया. कणखर मानसिकता म्हणजे सगळं काही ऑल इज वेल म्हणणं नाही. ती खोटी सकारात्मकता नाही, ती आहे वास्तववादी आशा. म्हणजे परिस्थिती कठीण आहे हे मान्य करायचं, पण त्याच वेळी हे अवघड आहे पण मी यातून मार्ग नक्की शोधेन हा विश्वास ठेवणं. याला म्हणतात खरी ताकद. चला, आता आपण या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात मांडूया. एक असं वाक्य जे आपल्या मनासाठी एका ऑपरेटिंग सिस्टमसारखं काम करेल, एक गायडिंग प्रिन्सिपल. आणि ते वाक्य आहे, मी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण मी माझ्या प्रतिसादावर नियंत्रण ठेवू शकतो. हे इतकं शक्तिशाली वाक्य आहे ना, कारण जगात काय घडतंय हे आपल्या हातात नसतं. पण त्या घटनेवर आपण रिॲक्ट कसं करतो, प्रतिसाद कसा देतो, ही निवड 100% आपली असते. आणि याच निवडीत सगळी शक्ती दडलेली आहे. तर आजची चर्चा आपण याच विचाराने संपवूया आणि जाता जाता प्रत्येकाने स्वतःसाठी एक प्रश्न विचारायचा आहे. आज अशी कोणती एक प्रतिक्रिया आहे ज्यावर मी पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकेन? विचार करा, कारण बदलाची सुरुवात त्या एका छोट्या प्रतिसादापासूनच होणार आहे.